मध्यस्थ म्हणतोय की ओम रामकृष्णादिकांच्या ज्या मनुष्याकार मूर्ती आहेत त्या ब्रह्मस्वरूप आहेत असं पुराण सांगतात. काय ज्या रामकृष्णादिकांच्या ज्या मूर्तीचे आकार आहेत, मनुष्याकार मूर्त्या आहेत, त्या ब्रह्मरूपच आहेत. त्या कशा आहेत? ब्रह्मरूप आहेत असं काय सांगतात? पुराणे सांगतात. त्यामुळे त्या रामकृष्णादी शरीराचं जे ज्ञान आहे ते ज्ञान, ते प्रत्यक्ष ज्ञान होतं, तेच ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान. याच्यापेक्षा ब्रह्माचं ज्ञान काय होणार आहे? काय सांगितलं? रामकृष्णादिकांच्या ज्या मनुष्यकार मूर्ती आहेत त्या मूर्ती ब्रह्मरूप आहे असं कोण सांगतं? पुराणे सांगतात. यावरून त्याचे जे प्रत्यक्ष ज्ञान होते त्यालाच काय म्हणायचं? ब्रह्मज्ञान म्हणायचं. बरोबर आहे. पुढे शिष्य सांगतोय, शिष्य म्हणतोय अरे बाबा त्या आकारवान मूर्ती या मायेच्या प्रांतात येतात आणि त्याच्यामुळे त्या माया रक्षितच आहे. त्या मूर्तीला तू ब्रह्म कसं काय म्हणतोस? मायेच्या प्रांतामध्ये जे होईल ते मायेचं असतं. आकार मायेमध्ये आहे, त्या मूर्ती माया रचित आहे, त्या मूर्ती ब्रह्म नाही. का? अहो ब्रह्म रूपरहित आहेत ना. ब्रह्म रूपरहित आहे म्हणून त्या मूर्तीचे जे प्रत्यक्ष ज्ञान होते ते रूपाचे ज्ञान होते, आकाराचं ज्ञान होतं. ब्रह्म रूपरहित आहेत, आकाररहित आहे म्हणून ते ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. पुढे चला. झालं? युक्तिवाद काय कळला? समजलं का? प्रश्न काय विचारला? मध्यस्थ म्हणतोय अहो पुराणामध्ये रामकृष्णांना जी ब्रह्मता सांगितली आहे ती त्यांच्या आकार शरीराला नाही, तर त्या साकार शरीराचे अधिष्ठान असणाऱ्या चैतन्यात ब्रह्मरूपता सांगितले. अर्थ लागला का नाही? काय पुराणामध्ये रामकृष्ण, राम हा ब्रह्म आहे, कृष्ण हा ब्रह्म आहे अशा तऱ्हेने जे सांगितलं जातं त्याच्यामध्ये जी रामकृष्णांना जी ब्रह्मता सांगितली आहे ती त्यांच्या साकार शरीराला नाही. मग कशाला सांगितलं? त्यांचं जे साकार शरीराचं जे अधिष्ठान असणाऱ्या जे चैतन्य आहे त्या चैतन्याला ब्रह्मरूपता सांगितली. बोला काय समजलं सांगा. रामकृष्णाचे जे आकार आहेत हे मायाचे आकार आहेत है ना. त्यांना पुराण सांगते ब्रह्मरूपता सांगत नाही. हे आकार त्या मायाने उभारलेले आहेत आणि ही माया त्या अधिष्ठानावर आहे, चैतन्यावर आहे. त्या चैतन्याला ते चैतन्य ब्रह्म आहे असं पुराण सांगतात. आकाराला थोडंच म्हणतात नाही. पुराणामध्ये रामकृष्णांना जी ब्रह्मता सांगितली आहे ती त्यांच्या साकार शरीराला नाही, तर त्या साकार शरीराचे अधिष्ठान असणाऱ्या चैतन्यास ब्रह्मरूपता सांगितले. समजलं का नाही समजलं? समजलं तर पुढे जाऊ, नाही समजलं तर तिथेच पुन्हा पुन्हा विचारू घोटाळू. समजलं ना? आकाराला ब्रह्मरूपता नाही, रूपाला ब्रह्मरूपता नाही. रूप आणि आकार ज्या अधिष्ठानावर आलेले आहेत है ना त्या अधिष्ठानाला काय ब्रह्मरूपता. ते अधिष्ठान ब्रह्मरूप आहे
आकार आणि हे ब्रह्मरूप नाही. बरोबर आहे. शरीर अधिष्ठानाला जर ब्रह्मता म्हणावायचं तर मनुष्य पशवाधिकांचा शरीराचं अधिष्ठान ब्रह्मच आहे. काय शिष्य काय कच्च्या गुरुचा चेला आहे का? नाही. बघा, आकार आणि रूपाला जर ब्रह्म म्हणायचे नाही मग कोणाला म्हणायचं? त्याच्या अधिष्ठान चैतन्याला ब्रह्म म्हणायचं. काय ना, असं जर म्हणतात तर मग यज्ञयावत गाढव, कुत्रा, उंदीर, सर्प यांचे जे आकार आणि रूप आहेत त्याचंच अधिष्ठान चैतन्य ब्रह्म आहे ना. बरोबर आहे. मग रामकृष्ण आणि उंदीर, साप, कुत्रा, गाढव याच्यामध्ये काय? बरोबर आहे. शरीर अधिष्ठानाला ब्रह्मता म्हणायची तर मनुष्य पशवाधिकांच्या शरीरांचंही अधिष्ठान ब्रह्मच आहे. सगळ्यात मनुष्याचं अधिष्ठान, त्याच्यानंतर पशु पक्षी यांची शरीर आहे. या शरीरांचं जे अधिष्ठान आहे त्याला जर ब्रह्म मानायचं असेल त्या खिडक्या बंद करतो. पंखे चालतायत का नाही चालतायत? शरीर अधिष्ठानाला जर ब्रह्म म्हणायचं तर मनुष्य पशु आधीची जी शरीर विशिष्ट शरीर आहे त्यांचं अधिष्ठानच ब्रह्म आहे. मग रामकृष्ण आणि पशु यांच्यामध्ये काय फरक? रामकृष्ण व पशु यांच्यात अंतर ते काय? गुदमरून जाऊन एखादं उघडं ठेवावं लागेल खिडकी. मध्यंत म्हणतोय असं आपण असं म्हणू की इतर शरीरापेक्षा रामकृष्णाधिकांच्या शरीराच्या ठिकाणी अलौकिक सामर्थ्य किंवा सिद्धी आहे म्हणून त्यांच्या शरीरात पुराणाने ब्रह्मता प्रतिपादन केली आहे. शिष्याने काय सांगितलं? अधिष्ठान चैतन्याला जर तुम्ही काय ब्रह्म मानणार असाल तर पशु पक्षी आणि मनुष्य आणि रामकृष्ण यांच्यामध्ये फरकच काय आला? मध्यस्थाने म्हटलं चल भाऊ तुझी समजूत काढतो. आपण असे म्हणू की इतर शरीरापेक्षा रामकृष्णाधिकांच्या शरीराच्या ठिकाणी अलौकिक सामर्थ्य क्रिया किंवा सिद्धी आहे म्हणून त्या शरीरात पुराणाने ब्रह्मता प्रतिपादन केलंय. एवढा पॅरेग्राफ लागला का? मनुष्याची शरीर आणि गाढवाचं शरीर याच्यामध्ये एकता आहे का? नाही ना. गाढवाचं शरीर आणि मनुष्याचं शरीर याच्यामध्ये सामर्थ्य कोणाचं? गाढवाचं का मनुष्याचं? मनुष्याचं ना. बरं चला, मनुष्य आणि हत्ती यांची तुलना करायला गेलं तर त्याच्यामध्ये सामर्थ्य अधिक कोणाचं आहे? शरीराची शक्ती कोणाच्या? हत्तीची. बरोबर आहे, हत्तीची. पण बुद्धीच्या सामर्थ्याचा विचार करायला गेला तर मनुष्याचं आहे ना. तर मनुष्याचं सामर्थ्य आहे.
तर सामर्थ्य हे केवळ शरीर बल नाही, तर बुद्धी बल हे सुद्धा काय आहे? सामर्थ्य. तर बुद्धीचं बल देखील काय असू शकतं? सामर्थ्य असू शकतं. तर त्या सामर्थ्यामध्ये आघाडी कोण घेतो? मनुष्य. बरोबर आहे ना? आता मग आपण तुलना करू की मनुष्य आणि हे प्राणी आणि रामचंद्रादींची, रामकृष्ण, श्रीकृष्ण यांची शरीर आहे, याच्यामध्ये काय भेद आहे? मग याच्यामध्ये भेद आहे की नाही? भेद आहे, भेद आहे. रामचंद्रादिकांच्या शरीरही अलौकिक शरीर आहे आणि त्याच्यामध्ये शारीरिक सामर्थ्य पण अधिक आहे आणि बुद्धिबळ सामर्थ्य पण अधिक आहे. म्हणून पुराणामध्ये त्यांना काय म्हटलेलं आहे? ब्रह्मा म्हटलेला आहे. लागला अर्थ? इतर शरीरापेक्षा रामकृष्णादिकांच्या शरीराच्या ठिकाणी अलौकिक सामर्थ्य किंवा सिद्धी आहे. म्हणून त्याच्या शरीरास पुराणांनी ब्रह्मता प्रतिपादन केली आहे. अधोरेखा करा त्या. मनुष्याच्या शरीरापेक्षा रामकृष्णादिकाच्या शरीराच्या ठिकाणी अलौकिक सामर्थ्य किंवा सिद्धी आहे. काय? रामकृष्णादिकांच्या शरीराच्या ठिकाणी अलौकिक सामर्थ्य किंवा सिद्धी आहे. म्हणून त्यांच्या शरीरास पुराणांनी ब्रह्मता प्रतिपादन केली आहे. बरोबर आहे? पुढे तुला शिष्य म्हणतोय, शिष्य म्हणाला की शरीराच्या ठिकाणी रामकृष्णांना असो किंवा अन्य कोणास कसलेही सामर्थ्य किंवा सिद्धी असो, हे ना काय? शरीराच्या ठिकाणी रामकृष्णाला अलौकिक सामर्थ्य असू देत किंवा अन्य कोणाला असू देत, ते सामर्थ्य कोणाचं? शरीराचं ना. मग शरीराला धरूनच काय म्हटलेलं आहे? ब्रह्म म्हटलेलं आहे पुराणाने. असंच म्हणावं लागेल ना. काय सामर्थ्य म्हणजे शक्ती ही कोणाची आहे? तर शरीराची आहे. त्याच्यामुळे शरीरच काय म्हटलं पाहिजे? ब्रह्म आहे, असंच पुराण म्हणतात. पण त्या शरीराच्या ठिकाणी रामकृष्ण किंवा अन्य कोणाचंही कसलेही सामर्थ्य किंवा सिद्धी असो, पण त्या शरीराचंच ब्रह्म म्हणावायचं असेल तर त्या शरीराचा बाध सिद्धीसह शरीराचा मिथ्यात्व निश्चय केल्या वाचून शरीरास काय किंवा कोणत्याही अविद्या कार्यपदार्थास काय ब्रह्मरूपता म्हणता यावयाची नाही. काय अर्थ समजला? शरीराचं सामर्थ्य कितीही असू दे, किती अलौकिक सामर्थ्य असू दे, बरोबर आहे, पण त्या शरीराचा बाध केल्याशिवाय हे ना त्याला ब्रह्मरूपता म्हणता यायची नाही. शरीराचा बाधच करावा लागेल. शरीराकडे तुम्ही बघितलं की ते शरीर मायेच्या प्रांतात आलं. कुठे आलं? आणि तो मायेचाच भाग झाला. त्याला ब्रह्म कसं काय? शरीराला जर ब्रह्म म्हणायचं असेल, आकाराला जर ब्रह्म म्हणायचं असेल, तर ते ब्रह्म त्याच्यामध्ये येऊच शकत नाही. रामकृष्णादीमध्ये ब्रह्मरूपता तेव्हाच येईल ज्यावेळेला शरीराला नामरूप वाल्या शरीराला तुम्ही बाद करा.
सरळ सोप्या शब्दामध्ये सांगा, मोठ्याने. त्याच्याकडे समदृष्टी आहे, तोच ब्रह्म आहे. म्हणजे तोच गुणी होता, समदृष्टीगत होता, हरिगुणी पण सुद्धा तोच ब्रह्म. भगवद्गीतेमध्ये ज्यांनी पाठ केलेला आहे, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी अस्तिनी सुनिचैव स्वभाकेच पंडितः समदर्शिना. त्याच्यावरती बरोबर आहे ना? तर भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतोय विद्या, आचार, विनय, नम्रता संपन्न असणारा ब्राह्मण. शुनी म्हणजे गोत्रा, स्वपाक म्हणजे जातीच्या पातळीवर अत्यंत खालच्या पातळीवर असणारा, विद्या विनय संपन्न ब्राह्मणी गवी आणि 10 टनाचा हत्ती. शुनी स्वपाकेच पंडित समदर्शन. पंडित लोक काय समत्वदर्शी आहे. तर या समत्वदर्शी असणं म्हणजे पंडित लोक नेमकं काय पाहतात, त्याच्यामध्ये समता कशाची पाहतात. शरीराच्या दृष्टीने विचार केला तर त्यांच्यामध्ये काहीतरी समता आहे का? नाही ना. मग जो समत्व त्याच्यामध्ये पाहत असेल त्याला काय करावं लागतं? त्याच्यासाठी हनुमंताने उदाहरण दाखवून दिलेलं आहे ना. हनुमंतांचे फोटो येतात है ना. ते फोटो तुम्ही बघितलेत का? कुठले असतात? आपलं हृदय फोडून दाखवतोय आणि त्याच्यामध्ये काय राम सीता बसलेले आहेत असं दाखवतो. याचा अर्थ काय? माझ्या हृदयामध्ये, पण हनुमंताच्या हृदयामध्ये राम सीतेच्या आकाराने राम बसलाय का? लक्षात येते का? नाही बसलेला. पण माझ्या हृदयामध्ये राम आहे. तेव्हा तुम्ही हनुमंताचं जे शरीर आहे ते तुम्हाला बाजूला करून आतमध्ये डोकावून पाहावं लागतं. तशा तऱ्हेने इथे काय सांगते, रामकृष्णाने हे जर ब्रह्म असेल, हे ग्लास ब्रह्म आहे की नाही, आहे की नाही, हो की नाही असा सांगा. हो तर हो म्हणून सांगा, नाही तर नाही म्हणून सांगा. हा, हे ब्रह्म आहे की नाही? हा पंखा हटका तुटका ब्रह्म आहे की नाही? बरं, हा हात, हा मोबाईल, हे पुस्तक, हे ब्रह्म आहे की नाही? पण हे ब्रह्म कधी असेल सांगा मला. त्याच्या बाह्य रूपाने आणि नामाने ब्रह्म असू शकत नाही. मग त्याचा बाह्य रूप जो नाम आणि आकार आहे त्याला तुम्ही बाजूला सारा. कसं सारायचं? जसं पाण्यावर असलेलं शेवाळ किंवा जलपर्णी आपण बाजूला करतो त्यावेळेला तिथे आपल्याला काय दिसतं? जल म्हणजे पाणी दिसतं. तशाच तऱ्हेने आपण जर प्रत्येक वस्तूचं नाम आणि रूप हा मायेचा बाह्य आकार बाजूला केला तरच आपल्याला काय दिसेल? आतमध्ये गुप्त असले तर अस्ति भाती प्रिय रूप ब्रह्म आपल्याला दिसेल. दिसेल म्हणजे समजायचं. पण त्यासाठी मग काय करावं लागेल? आतमध्ये बघायचं म्हणजे काय बघायचं?
आतमध्ये बघण्यासाठी वर काय असतं ते बघावं लागतं. वर काय नाम आणि रूप आहे ना. तर नाम, वस्तूचं नाम आणि रूप, प्रत्येक वस्तूला नाम आणि रूप असणारच. काय असणारच. मग त्याच्यामधल्या ब्रह्माचं दर्शन कसं होईल? नाम आणि रूप असलं तरी आपल्या बुद्धीच्या निश्चयाने आपण काय करून निर्णय करू शकतो? हे नाम आणि रूप मायेच आहे आणि माया मिथ्या आहे. म्हणजे याचं जे नाम आहे तेही मिथ्या आहे आणि रूप आहे तेही काय मिथ्या आहे. या नाम आणि रूपामध्ये मिथ्यात्वाचा निश्चय केल्याशिवाय आतलं उघड ब्रह्म आपण पाहू शकत नाही. काय करू शकत नाही? आतमधलं जे उघड ब्रह्म आहे हे आपण काय करू शकत नाही, पाहू शकत नाही. कधीपर्यंत? बाहेर दिसणारे जे नाम आणि रूप आहे याचा निराश करणं म्हणजे काय करणं? मारून टाकणं म्हणजे काय करणं? बाजूला करणं म्हणजे काय करणं? ते राहणार का नाही राहणार? मग 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 मिथ्या करणं म्हणजे काय? अरे त्याच्यावर फक्त शिक्का मार. काय शिक्का मार? तो मिथ्या है ना. हे मिथ्यात्व शिक्का कसा मारतात याच्यासाठी उदाहरणं दिलेलं. शेतामध्ये बुजगावणं असतं, दुरून माणूस उभा आहे असं वाटतं की नाही? भीती वाटते. जवळ गेल्यानंतर आपण ते दिसत नाही. बरोबर आहे. ते बुजगावणं वाटतं. तर बुजगावणं वाटल्यानंतर काय करतं? आपली भीती राहते का? मग बुद्धीने निश्चय केला तर की हा माणूस, भीती. बुद्धीने निश्चय केला बुजगावणं, भीती गेली. एवढेच ना. बुद्धीचा निश्चय करायचा असतो ना. आणखी काय करायचं असतं सांगा मला. सासू आणि सुनेचं ज्या वेळेला भांडण होतं आणि सासू जर सुनेच्या माहेरवरून धुणं काढत असेल, जुन्या काळातली, आजची नाही, तर ती सून काय करते? मी निघून जाते म्हणून निघून जाते काय? बरं सासूला जेवण न देणं असल्या गोष्टी करते का? नाही. तिचे कपडे धुत नाही का? धुते. सगळं करत. जे रोजचं काम सगळं करत. मनाने थोडस बोलतही असेल घ्या, पण तिच्या मनामध्ये पहिला जो आदरभाव होता हा सगळा आदरभाव संपलेला असतो. समजलं ना? बाहेरच्या लोकांना कळतं का या सासू सुनांचं कडाक्याचं भांडण झालेलं आहे? या आता सासू सुना एकत्र राहत नाही हे बाहेरच्या लोकांना कळतं का? नाही कळत. ती सकाळी येऊन बरंच नमस्कार करते की नाही सासूबाईला? करते. सगळं करते. सगळं चालू आहे. मनाने ठरवलेलं आहे. हिचा आदर सन्मान सगळं संपलं. ही माझ्यासाठी संपलेली. मनाने आपण काय ठरवते तिथून की हिचा आदर सगळा संपलाय, आता हिच्याविषयी नाही करायचं. पण बाहेरच्या सगळ्या क्रिया जग वेडवाकडं बोलू नये म्हणून ती करत राहते की नाही? करत राहते है ना. मग मिथ्या मानून समजलं का? काय केलं? त्या सासूला घराच्या बाहेर काढलं का? नाही. मारलं का? हे ना. विष खाऊ घातलं का? नाही. काहीच केलं नाही. ती सासू जिथल्या तिथे आली है ना. पण तिच्याविषयीचा जो आदर सन्मान मातृत्व भाव हा सगळा संपला है ना. बाहेरच्या कोरड्या क्रिया फक्त राहिल्या. नमस्कार करणं, जेवण देणं, कपडे धुणं, सगळं करणं, सगळं करतंय. बाहेरच्या कोणालाही संशय नाही की यांचं भांडण झालंय. मनातून मात्र तिने विषय काढून टाकला. सासू हा विषय मनातून काढला. हे समजतं का तुम्हाला? हे समजलं तर संसाराला मिथ्या कसं मारायचं हे तुम्हाला समजतं हे ना.
संसाराला मिथ्या मानणं म्हणजे संसार तुमच्यासाठी नष्ट होत नाही. बरोबर आहे ना? मग तुम्ही मिथ्या मानणं, संसाराला मिथ्या मानणं म्हणजे नेमकं काय करताय? नाही नाही, बाजूला सुद्धा करतायत नाही, चारी बाजूने वेढलेले आहेत तुम्ही. पहिल्यांदा तुम्ही त्या संसाराला सत्य मानत होते. काय मानत होते? सत्य मानत होते. त्या संसाराला हा कधी संपणार नाही असं मानत होते. त्या संसाराला तुमच्याविषयी भावगीत होता. आमच्या काळामध्ये संसार हा सुखाचा, संसार हा सुखाचा, ती गायिका म्हणायची. हे ना, नवरा कुठला तरी चांगला इंजिनियर डॉक्टर मिळाला, मुलं चांगली मिळाली, त्यांचं मुलं हुशार निघाली, संसार हा सुखाचा. बरोबर आहे? ही जी भावना होती, संसाराच्या सत्यत्वातली भावना होती, ही संसाराच्या विषयी आदर होता, त्याच्याविषयी सत्कार करावा असा वाटत होता. आता तुमचा तो संबंध, याला काय म्हणायचं? मिथ्यात्व भावना. आता संसाराला तुम्ही संपू शकत नाही, नष्ट करू शकत नाही. फक्त त्याच्यामध्ये सत्यत्व भावना काढून टाकायची असते. हे लक्षात येते का? सत्यत्व भावना नाही. कोणी किती सांगितलं, कोणी किती कौतुक केलं, कोणी कितीतरी याचा आदर केला, तरी तुमच्या मनातून तुम्ही सांगितलं की माझ्यासाठी संसार नाही, संसार संपला. जसं तऱ्हेने ती सून म्हणते माझ्यासाठी सासू नावाचा पदार्थ, सासू नावाचे नातं नाही. तोच पदार्थ काय संसाराविषयी करायचा, बस, बाकी दुसरं काहीच नाही. संसारात पण याच्यामुळे काय फरक पडतो? संसाराला तुम्ही संसार मिथ्या मानलं तर संसार नष्ट होतो का ना होतो? नाही होत. मग संसाराला मिथ्या का म्हणून मानायचं? का म्हणून? साधी गोष्ट आहे ना. शेतात दिसणार त्या बुजगावण्याला माणूस मारत होता, तर तुम्ही काय केलं? भय वाटत होतं ना. आणि माणूस न मानता तुम्ही त्याला बुजगावणं मानलं तर काय झालं? भय संपलं. हीच गोष्ट संसाराची है ना. संसाराच्या ज्या गोष्टीमुळे तुम्हाला दुःख होतं, त्रास होतो, क्लेश होतो, भय होतो, राग येतो, द्वेष येतो, सगळं ज्या गोष्टी येतात, जे क्लेश होतात, ते तुम्ही एकदा संसाराला काय मानलं? मिथ्या मानलं की याच्याविषयी तुमची बुद्धी, मन हे सौम्य होऊन जातं. काय म्हणतात? तुम्ही बघितलं का की वडील वारल्यानंतर ती मुलगी येते आणि जोर जोरामध्ये काय करते? छाती पिटते, डोकं आपटते, सगळं करते. बरोबर ना? आणि दुसऱ्या सगळ्या जणी मग तिला आवरत बसतात, नको करू नको करू म्हणून समजावून सांगत असत. आता ती खरं का खोटं काय हे आपल्याला माहीत नसतं, समजलं ना. पण मुलीला आपल्या वडिलांविषयी प्रेम असतं आणि ती गेल्यानंतर तिला स्वाभाविक दुःख होतं. बरोबर आहे का? तर ती मुलगा गेला, नवरा गेल्यानंतर किती प्रचंड शोक, विवळणं, रडणं, सगळं किती असतं का नसतं. पण नंतर तुम्ही समजून घेता ना. काय समजून घेता? गेलं तर गेलं, राहिलं त्याला जगाशी संघर्ष करावा लागतो, है ना. तर गेल्याविषयी रडून 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 किती दिवस रडायचं? हा तुम्ही विचार असतो ना तुमचा, लक्षात येतो ना. तीच गोष्ट त्यावेळेला देखील, है ना, त्यावेळेला जर तुमच्यापैकी कोणी
ज्ञानी असली आणि तिने समजून घेतलं की जाणं प्रत्येकाला आहे, गेली आणि ती स्थितप्रज्ञ राहिली तर बाकीच्या महिला काय करतील? नाव ठेवते. नाव ठेवतील. आग रडकी म्हणजे काय? मनात रडण्याचा भाव नसेल तरी दुसरे लोक तुम्हाला जबरदस्तीने रडवत असतात, बरोबर? पण मनात आता ते खरोखर रडत असेल की समजत असेल, ठीक आहे, काय जाणं प्रत्येकाला असतं. मलाही उद्या जावं लागणार आहे. विनाकारण आपलं रडून आपल्या शरीराची खरबी होणार. ठीक आहे, या म्हणताय तर थोडस रडूया म्हणून ती रडत असेल. पण तिच्या रडण्यामध्ये आणि खऱ्या रडण्यामध्ये फरक असेल. खरं रडणं हे कशामुळे होतंय? संसार, त्या माणसाला संसाराला खरं मानल्यामुळे होतं, बरोबर आहे. आणि ते मिथ्या मानल्यानंतर तुम्ही जो शोक आहे त्या शोकाची ताकद आणि तीव्रता ही तुम्हाला कमी होऊन जात असते. लक्षात येते का? तितका शोक होणार नाही. शोक होतं, वाईट वाटतं, आपल्या जवळचा माणूस कोणी गेलं, अरे असं नको व्हायला पाहिजे, असं होतं. पण मन तुम्हाला समजा होत आहे प्रत्येकाच्या पाठीमागे मृत्यू आहे, कधी ना कधी तो जाणार आणि त्याचा मोका होता म्हणून ते गेलं. मग मन ठीक आहे. आता ते तिरडी बांधणारे लोक, त्याच्यानंतर ते लाकड घेऊन जाणारे, चिता रचणारे लोक, हे सगळे पाहिलेत का? कसे? विरक्त भावाने, तटस्थ भावाने पटापट काम उरकत असतात की नाही आपले, है ना? बरोबर आहे ना? तर तसा तऱ्हेने सगळ्या प्रसंगामध्ये आपल्याला तटस्थ भाव असला. हा तटस्थ भाव संसाराविषयीचा आदर, संसाराविषयीचा सत्कार, संसाराविषयीची लाज कमी झाल्यानंतर काय होतं? तटस्थ भाव येऊन जातो. सगळ्या गोष्टीकडे तटस्थ भावाने पाहण्यासाठी हे मायातलं काम आहे बाबा. मायातला तो जन्म झाल्यानंतर थैथर नाचणार नाही, मुलगी झाल्यानंतर रडणार नाही, नकोस भाव करणार नाही, कोणी मेल्यानंतर सुद्धा तटस्थ भावाने राहील. हे तटस्थ भावाने राहणं हे मायेतलं खोटं आहे. माझा त्याच्याशी संबंध नाही, माझा त्याच्याशी संबंध नाही, हे महत्वाचा भाग आहे. मिथ्या मानल्यामुळे काय होतं ते कळलं. तर काय सांगतायत रामकृष्णाजी? तर त्या शरीराचा बाध सिद्धीचा, शरीराचा मिथ्या बाध का अर्थ काय? रामकृष्णाजीच्या सिद्धीसह शरीराचा मिथ्यात्व निश्चय केल्या वाचून शरीरास काय किंवा कोणत्याही अविद्या कार्यपदार्थास काय ब्रह्मरूपता म्हणता यायची नाही. यालाच काय म्हणतात? बाध समानाधिकरण म्हणतात. काय म्हणतात? अधोरेखा करा. याला काय म्हणतात? बाध समानाधिकरण. बाध म्हणजे काय? हे बघा, कुठली स्त्री है ना, ही तिच्या नवऱ्याशी एकरूप होते की नाही, ती एकरूप झाली आहे हे कधी तुम्ही समजता? ती वारंवार शब्दामध्ये तुमच्या माहेराच्या गोष्टी बोलत नसेल, बरोबर आहे? माहेराची फार मोठी चिंता करत नसेल. आई वडिलांविषयीचा जो बंध आहे तो कोणाचा तुटत नाही, है ना? पण नवऱ्याच्या संसाराशी एकरूप व्हायचं असतं तर मग माहेर भाग करावं लागतं की नाही? लागतं की नाही?
बरोबर आहे. पण माया बात करता म्हणजे काय, मायाचे संबंध तोडता का? नाही, हे ना. माहेर बाप करता म्हणजे काय करता, तिकडे जाणं येणं सोडता का तुम्ही? नाही सोडत. पण लग्नाच्या अगोदर तुमच्या माहेरला आई वडिलांना जे स्थान होतं ते लग्न झाल्यानंतर तुमचं असतं का? असू शकत नाही, है ना. आणि त्याची वाच्यता पुन्हा पुन्हा तुम्ही आई वडील करत असाल, भाऊ वगैरे करत असाल. हे रक्षाबंधनाला जाणं, भाऊबीजेला जाणं, बोलावणं ही गोष्ट वेगळी आहे ना. पण हर घडीला तुम्ही नवऱ्याचा संसार तुम्ही लक्षातच घेत नाही आणि माहेराविषयी चिंतन तुम्हाला चालत तर तुम्ही सासऱ्याविषयी एकरूप झाले ना नाही असं म्हटलं जातं ना. या गोष्टी समजून घ्या, हे ना. तर नामरूप याचं जे आहे हे तुम्हाला बात करावं लागतं, तेव्हा तुम्हाला त्याच्यामधल्या अस्तिवादी प्रियरूप ब्रह्माचं ज्ञान होऊ शकतं, नाही तर नाही होऊ शकत. तेव्हा रामकृष्णाच्या सिद्धीसह शरीराचा मिथ्यात्व निश्चय केल्यापासून शरीरास काय किंवा कोणत्याही अविद्या कार्य पदार्थास काय ब्रह्मरूपता म्हणता यायची नाही, इथपर्यंत आपण आलो, हे ना. हे यालाच काय म्हणायचं, बाद समानाधिकरण. आपण नवऱ्याच्या संसाराशी एक रूप आपलं नाव असतं, हे ना. हे नाव आपण बदलतो, नवरा दुसरं नाव ठेवतो, त्याच्या आवडीचं नाव आपल्या पत्नीचं ठेवतो. बरं, पत्नीचं कुळ असतं, बरोबर आहे. मग पत्नीचं कुळ, ते कुळाचं नाव सुद्धा सोडून देते कोणाचं लावते, नवऱ्याचं कुळ लावते, बरोबर आहे. ती लग्नाच्या पूर्वी सलवार आणि कमीज घालत असते किंवा पॅन्टी घालत असेल, पण आता नवऱ्यासाठी काय घालावं लागते, साडी नेसावी लागते. याला काय म्हणतात, एक रूप. काय म्हणतात, एक रूप. नावही टाकून दिलं, हे ना. कुळाचं नावही टाकून दिलं, पोशाख जो पहिला होता तोही टाकून दिला. जी फार मोठी अतिशय आई वडिलांविषयीची ममता होती तीही तुम्ही काढून टाकली. म्हणजे तिकडचा भाग करून तुम्ही याच्याशी एकरूप होऊ शकता, हे समजलं ना. जे मायेचं जे नामरूप आहे, मायेच्या ज्या स्थिती आहेत त्या सगळ्यांना टाकून देऊन तुम्ही ब्रह्माशी एकरूप होऊ. आणि हे जे बाद तुम्ही करणार नसाल, ब्रह्माशी एकरूप व्हायचं असेल, हे ना, तर तुम्हाला जीवाचं जीवत्व पण टाकावं लागतं. टाकावं लागतं. जीव म्हणजे काय, बुद्धीमध्ये पडलेला शुद्ध चैतन्याचा आभास. बुद्धीला मिथ्या ठरवली, अविद्या मिथ्या ठरवली की आभास निघून जातो. मग तुम्ही कुठल्या रूपात आलाय, अंतःकरण उपहित कुटस्थ चैतन्य आत्मस्वरूप झाले की नाही. आता हे चैतन्य त्या धर्म चैतन्याशी सख्य काय होऊ शकतो, एकत्र होऊ शकतो. पण जीव ब्रह्माशी जो एक रूप होईल तर त्याला बुद्धीला बाद करावं लागतं, फेकून द्यावं लागतं, बाजूला करावं. तेव्हा तू मुख्य समानाधिकरण आत्मा आणि ब्रह्म हे चैतन्य आहे. चैतन्यामध्ये एक त्याच वेळेला होऊ शकतात. याला काय म्हणतात, मुख्य समानाधिकरण. आणि जीवाला जर एकत्र व्हायचं असेल तर आपलं जीवत्व टाकावं लागतंय. जीवाचं जीवत्व अविद्येच्या संगतीत राहिल्यामुळे, बुद्धीच्या संगतीत राहिल्यामुळे जीवाला जीवत्व प्राप्त दिलं. बरोबर आहे. आपण सांगतो ना, शिकवतो ना, आम्ही शिकवतो ना, त्यावेळेला सांगतो, बाबा मला तरी तुझ्या गळ्यामध्ये पाहिजे. म्हणजे मग त्याने तंबाखू जर खात असेल तर टाकावं लागतं. दुसरं काय करत असेल, मांस
खात असेल टाकावं लागतं. हे सगळं बंद कर, तेव्हाच मी तुला शिकवणार. याला तू काय करतोय? शुद्ध बनण्यासाठी त्या सगळ्यांचा भाग करतो. होय, मी सगळी सेवा करायला तयार आहे, सगळ्या गोष्टी करायला तयार आहे, तुम्ही मला शिकवा. तर त्याच वेळेला शिकवण्याची प्रक्रिया सुरू होते ना, तशाच तऱ्हेने जीवाला आपला अविद्या आणि बुद्धीचा संग टाकावा लागतो. तेव्हा तो काय होतो? आत्मा कुटस्थ आत्मा बनतो. आणि कुटस्थ आत्म्याचं काय होत आहे? सरळ ब्रह्माशी काय होत आहे? मुख्य समानाधिकरण होत. कारण ते चैतन्य हे चैतन्य, पण हे पण चैतन्य आहे, पण हा चैतन्याचा आभास आहे. आणि त्याने कोणाला समजीला घेतलंय? अविद्येला घेतलंय. हे सोडल्याशिवाय तो कुटस्थ बनत नाही. आणि कुटस्थ आणि याचं ब्रह्माचं एक रूपता होऊ शकते. तर मुख्य समानाधिकरण आणि बाध समानाधिकरण याच्यासाठी लग्न झालेल्या स्त्रीचा मी तुम्हाला दृष्टांत समजावून सांगितला. माहेरचे सगळे संबंध तोडल्याशिवाय ती नवऱ्याच्या संसाराशी नवऱ्याशी एकरूप होऊ शकत नाही. बरोबर आहे ना? यालाच बाध समानाधिकरण. बरोबर आहे. चला, सिद्धी सहवर्तमान रामकृष्णाच्या शरीराचा बाध करून त्यांची शरीरे ब्रह्मरूप म्हणावी. तर काय? तर सिद्धी रहित पश्वादिकांच्या शरीराचा बाध करून पश्वादिकांची शरीरे ब्रह्म आहेत म्हणून विशेष सिद्धी करता रामकृष्णांच्या शरीरात ब्रह्मरूपता म्हणणे योग्य नाही. काय? सिद्धी सहित रामकृष्णाच्या शरीराचा बाध करून त्यांची शरीरे ब्रह्मरूप म्हणायचं, तर सिद्धी रहित काहीच सिद्धी नसणारे पश्वादिकांची शरीरांचा बाध करून पश्वादिकांची शरीरेही ब्रह्मरूप आहेत म्हणून विशेष सिद्धी करतात रामकृष्णांच्या शरीरात ब्रह्मरूपता म्हणणे योग. विशेष सिद्धीवाले रामकृष्णाची शरीर ही ब्रह्मरूप आहे असं म्हणणं योग्य नाही. कारण ब्रह्मा तुम्हाला ब्रह्म ही पदवी घ्यायची असेल साधी गोष्ट, तर तुम्हाला शरीर टाकावं लागतं. तुमच्या शरीराच्या सगळ्या सिद्धी टाकावे लागतात. तुम्ही ब्रह्म तेव्हाच होऊ शकता जर तुम्ही स्वतःला मी स्त्री आहे, माझं स्त्रीरूप शरीर आहे हे तुमची भावना त्यागल्याशिवाय तुम्ही ब्रह्मरूप होऊ शकत नाही. मी पुरुष आहे आणि माझं पुरुष रूपाचं शरीर आहे, पुरुष आकाराचं शरीर आहे, हे तुम्ही त्यागल्याशिवाय तुम्ही ब्रह्मरूप होऊ शकत नाही. बरोबर आहे. आता हे झालं मी ब्राह्मण आहे, हे ब्राह्मण जाती तुम्ही टाकल्याशिवाय तुम्ही ब्रह्मरूप होऊ शकत नाही. मी वंजारी आहे, मी मराठा आहे, ही मराठा वंजारी ही शरीराच्या जाती आहे. शरीर तुम्ही टाकतात, या जातीही तुमच्या भाग होऊन जातात. तेव्हा शरीराचे आकार, शरीराचे गुणधर्म, शरीराची जाती, विशिष्ट शरीर, एक सडपातळ आहे तो एक ढोल्या आहे, हे सगळे भेद तुम्हाला तुम्ही टाकून दिल्याशिवाय तुम्ही मी ब्रह्म आहे असं म्हणू शकत नाही. कारण हे सगळे आकार आणि नाम हे मायेच्या प्रांतातली लक्षण आहे. आणि मायेचा प्रांत तुम्हाला सोडल्याशिवाय तुम्ही ब्रह्माच्या प्रांतामध्ये पोहोचू शकत नाही. साधी गोष्ट हो गया. सिद्धीसह पश्वादिकाच्या सिद्धी रहित पश्वादिकाच्या शरीराचा भाग करून पश्वादिकांची शरीरे ब्रह्मरूप आहेत म्हणून विशेष सिद्धी करता रामकृष्णाच्या शरीरात ब्रह्मरूपता म्हणणे योग्य नाही.
रामकृष्णाच्या शरीरात विशेष सिद्धी आहे म्हणून रामकृष्णाचे शरीर ब्रह्म आहे असं जर तुम्ही म्हणालात बरोबर नाही आहे, बरोबर नाही आहे, योग्य नाही. बाद केल्या वाचून तर सक्रिय सावयव रूपमान शरीराचे अक्रिय निरवयव निरूप ब्रह्माशी ऐक्य होणे संभवनीय नाही म्हणून रामकृष्णाची शरीरे ब्रह्म नाही. त्याने काय निर्णय केला? रामकृष्णाची शरीरे ब्रह्मच नाही. क्यों? शरीरे सक्रिय म्हणजे क्रियावाला आहे. शरीर याचे अवयव असतात आणि शरीराला रूप असतात. शरीरामध्ये रस आदी सगळे गुण असतात. सत्व रजादी गुण पण असतात. तेव्हा ते शरीर कसं आहे? सक्रिय सावयव सगुण असं आहे. आणि ब्रह्म कसं आहे? अक्रिय अरूप निरूप आणि निर्गुण आहे. मग हे गुण जागल्याशिवाय तुम्ही निर्गुणता निराकार ब्रह्मरूप कसं काय होणार आहे सांगा मला? शक्य नाही. म्हणून रामकृष्ण सिद्धीसह रामकृष्णाची शरीर ही ब्रह्म आहे असं तुम्हाला म्हणता येणार नाही. हे कोणी सांगितलंय? शिष्याने सांगितलं. आता मध्यस्थ येऊन म्हणतोय. मध्यस्थ काय म्हणतोय? मध्यस्थ म्हणतोय मग रामकृष्णादी आणि इतर मनुष्य पशुआदी यांचे शरीरामध्ये असा काय फरक आहे? काय रामकृष्ण व इतर मनुष्यादी यांचे शरीर असा काय फरक आहे की ज्याच्या करता पुराणे रामकृष्णादिकांच्या शरीराच ब्रह्म म्हणतात. पुराणांचं म्हणणं आलं ना, मध्यस्थाने सांगितलं मनुष्याचं शरीर, पशुआदीचं शरीर आणि रामकृष्णादीचं शरीर या दोन शरीरामध्ये असं काय अलौकिक गोष्ट आहे ती तुम्ही मला सांगा, ज्याच्यासाठी पुराण रामकृष्णादींना ब्रह्म म्हणतात. ते सांगा. शिष्य शिष्य काय कच्चा गुरुचा चेला नाही, शिकून आलेला आहे तो. शिष्य म्हणतोय जीवाची शरीरे पुण्य पापाधीन आहेत. काय काय जीवाची शरीरे पुण्य आणि पापापासून बनलेली असतात, याच्याच अधीन असतात. आणि देवाचे शरीर पुण्य पापाच्या अधीन नसतात. बरोबर आहे? पहिला फरक. जीवांची शरीरे पंचमहाभूताचं कार्य आहे. काय जीवांची शरीरे काय? पंचमहाभूताचं कार्य आहे. मग देवाचे शरीर पंचमहाभूताचे कार्य नाही. झालं? चला. जीवाना अविद्येने आत्म्याचे ठिकाणी अहमध्यास आहे. काय जीवाना काय? अविद्येमुळे आत्म्याचे ठिकाणी अहमध्यास आहे. आणि देवामध्ये अविद्या नसते. अविद्येमुळे आत्म्याच्या ठिकाणी अहम असा अध्यास नसतो. बरोबर आहे? जीवाला काय करायचं असतं? अध्यास निवृत्ती करून घ्यावी लागते. कोणाच्या मदतीने? आचार्यांच्या मदतीने. जीवाला काय करावं लागतं? आचार्य उपदेशाने अध्यास निवृत्ती करून घ्यायची असते. देवानं उपदेशाची जरुरी नाही. पण
अध्यात्म रामायण वाचलंय का कोण? वसिष्ठ रामायण वाचलंय का तिथे? वसिष्ठ रामाला उपदेश करताना दिसतो. काय वसिष्ठ कोण? रामाला उपदेश करताना दिसतोय. वेगळा विषय आहे. पण एक सांगितलं तुम्हाला काय अध्यात्म रामायणामध्ये किंवा वसिष्ठ रामायणामध्ये काय करत असतो? रामाला वसिष्ठ उपदेश करत असतात. हे लिहून ठेवा फक्त माहितीसाठी तुम्हाला. काय जीवास आचार्य उपदेशाने अध्यास निवृत्ती करून घ्यावयाची आहे, पण देवाना उपदेशाची जरुरी नाही. तिथे अपवाद लिहून दिला. अध्यात्म रामायणामध्ये वसिष्ठ रामायणामध्ये ही गोष्ट दिसते. वसिष्ठ रामकृष्णांना रामाला उपदेश करताना दिसतात. झालं का? लिहून ठेवलं का? याच्यावर वैष्णव कडवे वैष्णव म्हणतात आम्ही अध्यात्म रामायणाला माग करतात. आमचा ग्रंथच नाही. बरोबर आहे. चला, या अभिप्रायाने देवाची शरीरे ब्रह्मरूप आहेत असे म्हटले आहे, परंतु त्यांची शरीरेच ब्रह्मरूप आहेत या अभिप्रायाने पुराणकारांनी ब्रह्मता म्हटली नाही. काय म्हटलंय? शिष्याने काय सांगितलं? या अभिप्रायाने देवांची शरीरे ब्रह्मरूप आहेत असे म्हटलं आहे, परंतु त्यांची शरीरेच ब्रह्मरूप आहे या अभिप्रायाने पुराणकारांनी ब्रह्मता म्हटले नाही. काय अर्थ? जीवांचे शरीर पुण्याधीन आहे, देवांची नाही, पण देवांचे नाही. जीवांचे शरीर पंचमहाभूताचे कार्य आहे, देवांची नाही. जीवांना अविद्येने आत्माच्या ठिकाणी अहंभाव होतो, देवांना अहंभाव होत नाही. जीवांना आचारोपदेशाने अध्यास निवृत्ती करून ज्ञानाचा उपदेश होतो, देवांना त्याची गरज. हे सांगितलं. या अभिप्रायाने देवाची शरीरे ब्रह्मरूप आहेत असे म्हटले आहे. बरोबर आहे, परंतु त्यांची शरीरेच ब्रह्मरूप आहे या अभिप्रायाने पुराणकाराने ब्रह्मता म्हटली नाही. काय वर जे अभिप्राय सांगितले त्यानुसार देवाची शरीरे ब्रह्मरूप आहेत असे म्हटले आहे, परंतु पुराणाने या रूपाने काय करते? देवांची शरीरे ब्रह्मरूप आहेत या अभिप्रायाने पुराणकाराने ब्रह्मता म्हटलेली नाही. बरोबर आहे. चला पुढे. मध्यस्थ बघा, रामकृष्ण यांना हात होते की नाही? पाय होते की नाही? डोकं होतं की नाही? बाणी होते की नाही? ते बोलत होते की नाही? सीता निघून गेली किंवा पळवली तेव्हा रामाने शोक केला की नाही? केला ना. श्रीकृष्णाला त्या भिल्लाच्या बाणाने पायाला बाण मारला की नाही? मारला. मग हे सगळं राम आणि कृष्णाच्या शरीरामध्ये असं आहे. ही शरीर कोणाची असतात? पंचमहाभूताची असतात.
मग रामकृष्णाची शरीर देखील काय पंचमहाभूताचे असणार. शरीर म्हटलं म्हणजे पंचमहाभूतच असणार ना.